देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी हार्मोनियम कमी करतो देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विठळा तुका म्हणे देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे विठ्ठल 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 राम प्रथम नमन करू गणनाथ माशन कराची असो चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथम नमन शाबास आवाज प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया चक्रपादाने कथित वितारू हरि बोल चक्रपादाने कथित वितारू दूसरे चरारा दूसरे चरारा संताचिया त्यांच्या कृपा गाणे कथित विस्तारू त्यांच्या कृपा गाणे कथित विस्तारू ये पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथित विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथित विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 विठ्ठल
एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा सोपा, केवळ 3 चरणाचा, पण त्या भगवंताचं वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने 3ऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. ऐका, माझा आवाज व्यवस्थित येतोय ना तुम्हाला सर्वांना? जास्त इको नाही येत ना? अजिबात नाही. तसा काही त्रास जाणवला तर सांगा मला, म्हणजे मी काहीच करणार नाही, साऊंडवाल्यांना सांगा, कारण काय माझ्या हातात आहे. असं जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर अभंग आहे. 3 चरणाचा आहे. भगवंताचं वर्णन करणार आहे. या ठिकाणी महाराजजी मी मुद्दामच निवडलेला आहे. खर तर जिथून तुकोबाराय चालत असतील, ज्या भूमीला स्पर्श झालेला असेल, त्या तुकोबारायांच्या भूमीमध्ये, मावळमध्ये मला कीर्तन करण्याची सेवा मिळते. हे माझं महत्भाग्य आहे. आणि तुम्हा सर्वांना ऐकायला मिळते, हे तुमचं भाग्य आहे. पण खरं सांगू का, माझ्याही पेक्षा आणि तुमच्याही पेक्षा ज्यांच्यामुळे कीर्तन ऐकायला मिळतंय ते आमचे सुनील अण्णा आपल्यापेक्षा खूप भाग्यवान आहे, कारण त्यांच्यामुळे ही सेवा आपल्या कानावर पडते. बरोबर आहे की नाही? खरं तर सुनील अण्णांमुळे ही सेवा चालू आहे. गुरुजी, मी अनेक आमदार पाहिले, तो अनेक आमदार पाहिले, पण असे आमदार मी कधी बघितले नाही की ज्याच्यात मावळाचं कल्याण आहे, तो महोत्सव या ठिकाणी करणार. नाहीतर अनेक आमदार पाजून निवडून आले, याच्यात काही विशेष नाही. बरोबर आहे की नाही? अनेक आमदार पाजून निवडून येतात, पण इथे भगवंताच्या नामाचा प्याला पाजून निवडून येणारे आमदार आमचे सुनील अण्णा शेळके. क्या बात आहे. खरं सांगू, आजपर्यंत मी देव नव्हता बघितला, आजपर्यंत तुम्ही देव नसेल बघितला, पण तुम्हा सगळ्यांना जर देव पाहायचा असेल तर तुमच्या मावळ तालुक्यामध्ये देव माणूस म्हणून जन्माला येणारा सुनील अण्णा शेळके आहेत, त्यांच्यामध्ये खरा भगवंत आहे. देव म्हणजे काय आहे? तो काय? देव म्हणजे काय? खरं सांगू, सर्व्हिस टू गॉड इज सर्व्हिस टू मॅन. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. जनाचं कल्याण ज्या परमार्थात आहेत, तो उत्सव आमचे सुनील अण्णा भरवतात, म्हणजे किती मोठी भगवंताची सेवा आहे. आणि भगवंतापेक्षाही सेवकाला खूप मान असतो. महाराज, आमच्या तुकोबारायांनी भगवंताची भक्ती केली, म्हणून तो तुकोबाराय आज जगताचे जगद्गुरु झालेत. बरोबर आहे की नाही? मग सेवकाला खूप मान आहे. मग आमच्या तुमच्यापेक्षा भाग्यवान आमचे सुनील अण्णा शेळके आहेत, कारण त्यांच्यामुळे हा महोत्सव या ठिकाणी भरतोय. खरं तर सध्या लोक, आमच्या इकडे आता निवडणुका सुरू झाल्या, तुमच्या इकडे असेल, सध्या आता मिसळ पार्टीला सुद्धा पैसे देऊन लोक आणावे लागतात. खरंच हो, मी पहिल्यांदा पाहिलंय अण्णांच्या प्रेमाखातीर आणि भगवंताच्या प्रेमाखातीर एवढा समाज जमलात. हे केवळ अण्णांची भगवत भक्ती आहे, याला दुसरं उत्तर नाहीये महाराज. आणि म्हणून अण्णांनी हा ठेवलेला महोत्सव, आणि या महोत्सवाच्या निमित्ताने आज 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे देण्यात आली, मी माझं महत्भाग्य समजते. खरं तर तुकोबारायांचा अभंग मी या ठिकाणी निवडलेला आहे. तुकोबाराय भगवंताचं वर्णन आजच्या या अभंगाद्वारे करतायत. ऐका, तुकोबारायांनी वर्णन करावं, कारण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. मी अनेकदा सांगत असते, एखाद्याला प्रश्न
असेल तरी अधिकार पाहिजे. एखाद्याची स्तुती करायची असेल तरी अधिकार पाहिजे. एखाद्याचं वर्णन करायचं असेल तरी अधिकार पाहिजे. आणि एखाद्याची निंदा करायची असेल तरी काय पाहिजे? अधिकाराशिवाय निंदा करता येत नाही. या बाईला कीर्तन जमत नाही हे तोच म्हणू शकतो ज्यानं 2-4 तरी कीर्तन केले पाहिजे. बरोबर आहे की नाही? नाहगन ओरडत फिरायचं नाही, याचं पडलं आणि त्याचं रंगलं, अजिबात नाही. अरे काय विषय, लोक खुशाल म्हणतात या कीर्तनकाराचं कीर्तन रंगलं आणि त्याचं पडलं. हा काही तमाशा आहे का पडायला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि लक्षपूर्वक ऐका, जी माणसं कीर्तनाला नाव ठेवतात ना त्यांनी या स्टेजवर यावं आणि फक्त 5 मिनिटं बोलावं. गुरुजी, अनेक असे पुढारी पाहिलेत मी, अनेक पोपटपंची करणारे पाहिलेत. ते लग्नाला येतात आणि समाज बघितलात की नवरी नवरदेवालाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात. बरोबर आहे की नाही? जे दहाव्याला जातात आणि मेलेल्या माणसालाच शुभेच्छा देऊन पुरत निघून येतात, ही लोक मी पाहिली. या व्यासपीठावर बोलणं इतकी साधी गोष्ट नाहीत महाराज, ही नारदाची गादी आहेत. इथं कुणाचं कौतुक करायचं असेल तरी अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय निंदा करता येत नाही, अधिकाराशिवाय उपदेश करता येत नाही, अधिकाराशिवाय प्रश्न विचारता येत नाही, आणि अधिकाराशिवाय कुणाचं वर्णनही करता येत नाही. ज्या अर्थी तुकोबाराय माझ्या भगवंताचं वर्णन करतायत त्या अर्थी वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. खरं सांगू महाराज, तुकोबाराईचा अधिकार मी जर सांगायला गेलीत तर माझं आयुष्य संपून जाईल तरी तुकोबाराई सांगून होणार नाही. आणि ऐकता ऐकता तुमच्या सर्वांचं आयुष्य संपून जाईल तरी तुकोबाराई ऐकून होणार नाही. काय आहे तुकोबाराई ऐका. वैराग्याचा पुतळा, प्रेमाचा मळा, दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेणे केला जेणे केला तुकोबाराईंची सामर्थ्य तर किती आहेत ऐका. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. काय आहे तुकोबाराई ऐका जरा. माझ्या तुकोबाराईकडे काय होतं माऊली? व्यवस्थित ऐका. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान. श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय माझ्या तुकोबाराईकडे काय होतं? तुकोबाराईकडे मोडकी खाट, मोडकी खाट, फुटका माठ, गळकताट, पण शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. जेणे केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा क्या बात आहे. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. काय आहे तुकोबाराय महाराज? एक सांगू,
तुकोबारायांच्या नामात किती सामर्थ्य आहेत ऐका जरा. तुम्ही परवाच्या दिवशी कीर्तनाला होते का सगळे? पहिल्या दिवशी कोण कोण होते जरा बोट वरती करा बघू. क्या बात, सगळे होते. क्या बात है. ऐका, मग पहिल्या दिवशी कीर्तनकार महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? जाऊ द्या जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका तुम्ही. ऐका, काल होते का कीर्तनाला सगळे? सगळे होते काल? काल काल क्या बात, एवढे 4च जण जिवंत होते वाटतं काल. सदा नामघोष काल काल कळालं मला. दुसऱ्या दिवशी घेतला होता, आज कोणता आहे? क्या बात आहे. चांगली माणसं आहे तुम्ही, ऐकणारी माणसं आहे. मला आनंद वाटतो अशा ठिकाणी. ऐका, समजा महिला मंडळ आजचा अभंग तुमच्या लक्षात नाही राहिला तर फार टेन्शन घ्यायचं नाही. एक सांगू तुम्हाला, समजा आजचा अभंग नाही लक्षात राहिला आणि उद्याच्या कीर्तनकारांनी जर विचारला काल कोणता अभंग होता आणि तुम्ही फक्त सर्वजण नुसते म्हटले ना तुकाराम महाराजांचा होता, तुमच्या मुखाला फक्त माझ्या तुकोबारायचं नाव जरी आलं ना तरी यम सुद्धा कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, क्या बात आहे. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. मी नाही सांगत होता, प्रमाण आलंय बघा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम सुद्धा कापतो. एवढं माझ्या तुकोबाराय सामर्थ्य आहे. कोण आहे तुकोबाराय? ऐका जरा. जेवढे महाराष्ट्रामध्ये वादक तयार झाले ना गुरुजी, तेवढे वादकांचे गुरु तुकोबाराय आहे, तेवढ्या गायकांचे गुरु तुकोबाराय आहे, सर्व कीर्तनकारांचे गुरु तुकोबाराय आहे, तुमचे आमचे सर्वांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय आहे. आणि पुढे बोलू, माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सुद्धा गुरु माझे तुकोबाराय आहे. आणि त्या तुकोबारायांचा आजचा अभंग आहेत महाराज. ते तुकोबाराय तुम्हाला आम्हाला देवाचं वर्णन सांगतात. ऐका, खरं तर तुकोबारायांनी आजचा अभंग लिहून आपल्या सर्वांवर उपकारच केलेत. आज गुरुजी इतकं सुंदर गातात, केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे. गुरुजी, मला असं वाटतं गायनाचार्यांना कितीही राग गाता आले असते, पण संतांनी जर गाथाच लिहून ठेवली नसती तर काय गायलं असतं? हा? मी खूप पोपटासारखी बोलते, लोक म्हणतात चांगलं बोलतात, वक्तृत्व चांगलं आहे, पण माझ्या संतांनी जर गाथा लिहिली नसती तर आम्ही काय बोललो असतो? सर्व वादकांवर, सर्व गायकांवर, सर्व कीर्तनकारांवर आणि सर्व वारकऱ्यांवर केवळ आणि केवळ माझ्या संतांचे उपकार आहेत. कारण संतांनी जे दिलेत ना ते जगामध्ये कोणी देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? खरं सांगा, पुरलंय का? तुम्हाला खरं सांगू का, सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही. एक एक शब्द व्यवस्थित आहे का बरं का? माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही, आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरतंय आमच्या डोक्यात? काही माणसं गुरुजी आम्हाला येतात भेटायला, ताई 40 वर्ष पठ्ठ्याने वारी केली बरं का, सांगायचा विषय. 40 वर्ष टाळ घेतला, सांगायचा विषय नाही हो. परमार्थ सांगायचा विषय नाहीये. तुम्ही किती वाऱ्या केल्या हे जर लोकांना सांगत असाल तर तुमच्या वाऱ्या काहीच कामाच्या नाही. एक बोलू महाराजजी, अनेक कीर्तनकार तुम्हाला सांगतील कीर्तन खूप ऐका, प्रवचन खूप ऐका, कथा खूप ऐका. मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे. मी लोकांना सांगते कीर्तन कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, कथा कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या.
40 वर्ष वारी केली आणि मनातला द्वेष गेला नाही, काय अर्थ आहे त्याला? 40 वर्ष परमार्थ केला आणि निंदा करणं सोडलं नाही, काय अर्थ आहे? आणि सध्या लोकांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट निंदा करण्यात आहे. काय म्हणणं आहे तुमचं? याचं कुटाळं कर, त्याचं कुटाळं कर. घरचं खायचं आणि लोकांची धुणं धुवायची कोणी सांगितली? आणि महाराजी मला लोकांचा चांगला अनुभव आहे बरं का, चांगला अनुभव आहे. आता तुम्ही बघा 2 तास माझं कीर्तन शांततेत ऐकतील आणि मी कीर्तन आवरून घरी गेले का माझंच कुटाळं करतील. हा लोकांचा स्वभाव आहे. नाही सोडत तो लोक, काय सांगायचं आता तुम्हाला? नाही, पण नका कुणाची निंदा करू, स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. अण्णा एवढा मोठा सप्ताह करतायत ना, मला असं वाटतं हे 35-40 हजार लोक असतील ना, त्याच्यामध्ये किमान रोजच्या रोज 5,000 तरी माळकरी झाले तर 100% फार उद्धार होईल. 5,000 तरी व्हायला पाहिजे, तर कीर्तनाचा उपयोग आहे. नाही तर आपण नुसतं ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, त्याला काय अर्थ आहे? सुधारणा झाली पाहिजे. पण ऐका, खरं तर मला सांगायचं एवढंच आहे, संत जे देतात ते मायबाप देत नाही. संत जे देतात ते या जगात कोणी देऊ शकत नाही, आणि संतांनी जे दिलंय ते या जगात कोणी देऊ शकत नाही. म्हणून ऐका, जगावं कसं मायबाप शिकवतात. अरे बडबड, कुठंच गप्प बसत नाही बाया, खरंच ना. पोतभर भजन एक कुरडई भारी असते. पोतभर भजे तळा भजे, धूस नाही कपूस नाही, आवाज सुद्धा येत नाही. ते उलट एकमेकाच्या गळ्यात गळे घालतात. अख्खा घाणा काढून घ्या भजाचा, फक्त एकच कुरडई त्याला टाका, ती अशी तडा तडा करते आणि उठते. म्हणजे 100 माणसांना एक बाई बोलायला भारी असते. म्हणजे माझ्याकडे पाहून नका विचार करू तुम्ही, मी काही बडबड करत नाही, मी कीर्तन करते, पण कुठंच गप बसत नाही हो. पण संप्रदायाचा नियम आपण पाळला पाहिजे. एक तर माझ्याकडे वेळ आज कमी दिलाय तो, नाही तर मी राईट टाइमामध्ये पोहोचली होती, बरोबर 6:45 महाराज बरोबर आहे ना. 1 मिनिट मागे नाही, 1 मिनिट पुढे नाही, कारण आल्यानंतर काहीतरी देण्याची इच्छा असते. आणि म्हणून कमी वेळामध्ये जाऊ द्या, चांगले रन करण्याचा आपण प्रयत्न करू, पण व्यत्यय तुम्ही काय आणू नका आणि वाईट बोल काही टाकू नका, माझी तुम्हाला विनंती आहे. म्हणून थोडी शांतता. ऐका, काय सांगत होते मी? जाऊ द्या, लोड नका घेऊ, तुमचं असं आहे ना म्हणून आमचं बरं आहे. हो ना, यांच्या एकदा सांगून का लक्षात राहिलं का कीर्तनकाराचं वाटोळं झालं. तुम्ही असंच लक्ष ठेवा आणि सप्ते अशीच चालू ठेवा, म्हणजे आमचं कल्याण आहे. ऐका, मी असं सांगत होते, जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? जगावं कसं मायबाप शिकवतात. शाबास. विठाला 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 जगावं कसं मायबाप शिकवतात. रडावं कसं अनुभव शिकवतात. कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते. त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात. पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात. दादा, किती किती दुःख आलं ना, फक्त आमच्या संतांचा संग करा, सगळे दुःख निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यावर किती संकट येऊ द्या, माझ्या तुकोबा राहायच्या, मात्र मंदिरात जाऊन बसा महाराज, सगळे दुःख नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका, मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती. बोला बोला बोला, हा हा. कृपादान केले
म्हणविता त्याचा दास कल्पाती सरेना कल्पाती सरेना हो कल्पाती सरेना म्हणविता त्याचा दास म्हणविता दास म्हणविता त्याचा दास कृपादान केले संती कल्पांती ही सरेना कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी केलंय. म्हणून तुकोबारायांनी आजचा अभंग लिहून आपल्यावर एकंदरीत उपकारच केलेले आहे. तुकोबाराय भगवंताचं वर्णन आजच्या अभंगाद्वारे करतात. पण ऐका, आजचा जो अभंग आहे तो सर्वांसाठी मुळीच नाही. कुणासाठी आहे कुणासाठी नाही ते पहिल्यांदा सांगते ऐका. पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याच्याकरता आजचा अभंग मुळीच नाही. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही त्याच्याही करता आजचा अभंग नाही. मग कुणासाठी आहे? ज्यानं देवाला अध्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही त्याच्याकरता आजचा अभंग आहे. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, जो जाणत नाही मानत नाही त्याला सांगून काय उपयोग आहे? त्याच्या पुढे मी पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं. काय अर्थ आहे त्याला? जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिकाची मोठी गोड व्याख्या आहे, लक्षपूर्वक ऐका. नास्तिक कुणाला म्हणावं? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून टाकतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. येतंय का लक्षात तुमच्या? पुन्हा रिपीट करते महिला मंडळ, ऐका. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून टाकतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. म्हणजे काय? सोपं करते ऐका. स्वतःही परमार्थ करायचा नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही. असे नास्तिक महाराष्ट्रात कमी का दादा? स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. लक्षपूर्वक ऐका. समजा माझं कीर्तन आज तुम्ही ऐकलं महिला मंडळ, समजा तुम्हाला असं वाटलं आतापर्यंत खूप खाल्लं खूप पिलं पण आता गळ्यात माळ घातली पाहिजे असं तुम्हाला वाटलं. म्हणजे शक्यतो असं वाटत नाही पण वाटलंच एखाद्याला. समजा त्याने गुरुजी माळ घातलीच तर बरेच नास्तिक त्याच्याकडे पाहतात आणि लोकाला सांगतात करू करू भागला आणि देवपूजेला कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सहन होत नाही. मागे कोण काय बोलतंय याच्याकडे लक्ष देऊ नका. ऐका जरा. तुमच्याकडे वैदिन येते का? वैदिन तुम्हालाच विचारते मी सगळ्यांना, येते का? असं हो म्हणा नाही म्हणा काहीतरी म्हणा ना. येते येते. हा शाबास. तुम्ही काहीच नाही बोलले की मला असं वाटतंय बसल्या बसल्या गेले की काय. म्हणजे असं नको वाटायला हो मला. थोडं सावधान बसलं पाहिजे. ऐका, मरगळल्यासारखं बसू नका, सावधान बसा. सगळे आनंदी बसा जरा. काहींचे तोंड पाहिले ना असं वाटतं अख्ख्या जगाचं दुखणं यालाच की काय. काय तोंड उतरून बसत्या. काहींच्या तोंडाकडे पाहता दिवसा पाहिलं तरी 12च वाजलेली असतात आणि रात्री पाहिलं तरी 12च वाजले. पार तोंड उतरून बसतात. गुरुजी इतके तोंड सोडून बसतात नेमके पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबूद याली याच्या पुढे कीर्तनाला उभी राहिले वाटतं ना हो. म्हणून जरा फ्रेश बसा ना, आनंदी बसा. जरा टवटवी दिसू द्या जरा चेहऱ्यावर. किती टवटवी पाहिजे सांगू तुम्हाला. ऐका, एक वेळेला वीर भगतसिंग दंड बैठका काढत होते दादा. आणि दंड बैठका काढत असताना शिपाई तिथं आला आणि भगतसिंगांना विचारू लागला, भगतसिंग उद्या तुम्ही युद्धाला नाही जाणार आहात, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात, मग का दंड बैठका काढतात? भगतसिंग म्हटले उद्या फासावर जायचंय म्हणून तर दंड बैठका काढतो. म्हणले फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचा काय संबंध? भगतसिंग म्हटले ऐक, मी लहानपणापासून माझी आई देवपूजा करायची. ती देवपूजेला लागली की मला फुलं आणायला सांगायची.
मी फुल बागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचो, आईच्या हातात द्यायचो. आई काय करायची, ज्या फुलाचा घाण वासेल ते फेकून द्यायची, जे सडलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, जे सुकलेलं आहे ते फुल फेकून द्यायची. पण जे फुल अगदी टवटवीत दिसते, अगदी सुगंधित आहे, ते टवटवीत असणारं फूल घ्यायची आणि भगवंताच्या चरणापाशी व्हायची. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मरता मरता इतका टवटवीत दिसावा की या धरणी मातेने माझा स्वीकार करावा आणि भगवंताच्या चरणापाशी मला जागा मिळावी, म्हणून मी दंड बैठका काढतोय. मरता मरता सुद्धा टवटवीत दिसावं वाटलं, मरता मरता सुद्धा कोणाला? भगतसिंगांना. आता तुम्ही सगळे मरता मरता कसे दिसाल मी काय पाहायला येणार नाही, पण कीर्तनात तरी टवटवीत बसा एवढीच माझी इच्छा आहे. दुसरं माझं काहीही म्हणणं नाही. ऐका, काय काय प्रश्न विचारला होता मी तुम्हाला? गेलं का डोक्यावरून? क्या बात है. तिकडे ते उत्तर देतात, हुनहून उत्तर देतात वैदिन. क्या बात है. ऐका, वैदिन पाहिली का तुम्ही? पाहिली ना सगळ्यांनी? ऐका, वैदिनीकडे पाठी असते. गुरुजी, वैदिनीला काही एक गाव नसतं, आपल्यासारखे अनेक गावं असतात. वैदिनीला कीर्तनकाराचं आणि वैदिनीचं सारखंच आहे. हा, ती वैदिन रोज एक नवीन गाव. त्या वैदिनीच्या पाठीत काय काय असतं? सुया असतात, बिबवे असतात, बरोबर ना? गाळणे असतात, चाळणे असतात, कंगवे असतात, आणखीन फणी असते. फणीचा उपयोग कशासाठी करतात? वा वा वा, उवा काढण्यासाठी करतात. कशासाठी करतात? आणि ती फणी कशात असते दादा? त्या वैदिनीच्या पाठ. पण वैदिनीकडनं सुद्धा गुण घेण्यासारखा आहे, कारण जो जो ज्याचा मी घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण, गुरु सियाले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडनं गुण मिळाला तो आपला गुरु आहे. म्हणून वैदिनीकडनं कोणता गुण घेण्यासारखा आहे? ती वैदिन त्या गावामध्ये जाते, तिचा एक हात पाठीला असतो, एक हात काठीला असतो. ती वैदिनीनं प्रवेश केला की अख्ख्या गावातले कुत्रे तिच्यावर भुकतात. कोणावर? वैदिनीवर. पण दादा, वैदिनी एक सुद्धा कुत्र्याला हाड म्हणत नाही, एकालाही हुसकत नाही. का बरं? तिला माहितीये अख्खे कुत्रे हुसकत बसली तर आपला धंदा पुरा व्हायचा नाही. तसंच आहेत महाराज. परमार्थ करणाऱ्याच्या पाठीमागे अनेक आहेत बोलणारे, पण त्या बोलणाऱ्यांकडे लक्ष दिलं तर तुमचा परमार्थ कधीच पूर्ण होणार नाही दादा, कधीच नाही. ते नास्तिक आहे हो, स्वतःही करत नाही, दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. ऐका जरा, तुम्ही कधी माशी पाहिली का? माशी फॉरेनहून आलीत की काय तुम्ही? मला म्हटल्या असत्या तर मी त्र्यंबकेश्वरवरून येतानाच पाठीभर माशा आणल्या असत्या. बरं, तरी दुसरं काही विचारलं नाही. काय विचारलं? माशी पाहिली का सगळ्यांनी? सर्वांनी पाहिली. क्या बात आहे. आता ऐका, एक पुढारी होता दादा, पुढारी चांगला 100 किलोचा होता. किती किलोचा होता? अजिबात एकमेकाकडे पाहायचं नाही बरं का तुम्ही. हा, ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती. आणि वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे गड्या. जळक्या माणसाचं कुठं वजन वाढतं का? वजन वाढायला काय पाहिजे? समाधान पाहिजे. ऐका, जेवायला बसला दादा, किती किलोचा? 100 किलोचा. जेवायला बसला. माता माऊल्यांनो ऐका ना, ताट वाढून आणलो, पाची पक्वान्नाचं ताट. ताटाच्या भोवती दादा असं पाणी फिरवलं. ऐका, ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून, नाही का? मग ताटाच्या भोवती पाणी फिरवावं कारण एवढंच आहे, ज्याच्या घरी जेवायला जातो ना, कधी कधी काही बायका आहे ना, स्वयंपाक करताना शिव्या देऊ स्वयंपाक करतो. त्याला काही अर्थ आहे का? एक सांगू तुम्हाला, स्वयंपाक करताना सुद्धा भगवत चिंतन करून स्वयंपाक करा. पोळी लाटताय ना, भाकरी करतायत ना, मासं भजन करा. ऐका, राधे राधे हो राधे राधे, 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 राधे राधे हो राधे राधे,
राधे राधे हो राधे राधे मोकळा करा आवाज. महिला मंडळ टाळी वाजवा भजन करा. राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे. क्या बात है. हात वर करा टाळी वाजवा भजन करा. राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे. हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे हो राधे राधे. राधे राधे ओ राधे राधे ओ राधे राधे. गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे. क्या बात है. काय आनंद आहे भजनामध्ये. काय आनंद आहे. महिला मंडळ माझं काही नाही ऐकलं तरी चालेल पण उद्यापासून भाकरी बनवताना काय म्हणाल. आवाज येत नाही मला. काय म्हणाल. क्या बात है. एवढी जरी सुधारणा झाली तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल हो. आणि यांनी जर राधे राधे म्हणून स्वयंपाक केला ना तर तुम्ही सगळे मंदिरात दिसाल दुसऱ्या कोणत्याच दुकानात दिसणार नाही. क्या बात है. ऐका खूप ताकद आहे. अन्न शिजवताना आपण काय विचार करतो खूप महत्वाचं आहे. म्हणून ऐका आपला विषय असा चालू होता ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं. बरोबर ना बाबा. हो. ज्याच्या घरी आपण जेवतो ना ती बाई जर संकल्प विकल्प वाईट विचार आणून जर स्वयंपाक करत असेल तर तिच्या अंतकरणातला सगळा द्वेष त्या अन्नामध्ये उतरत असतो. आणि जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा ते दोष आपल्याला लागत असतात. पण जेव्हा आपण ताटाच्या भोवती पाणी फिरवतो त्यातले दोष निघून जातात आणि त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात होत असतं. म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवायचं. पाणी फिरवायचं. आहारशास्त्र सांगतंय हो. मी माझ्या मनाचं काही बोलत नाही. महाराज म्हणतात प्रसादस्तु प्रसन्नता. ते वातावरण प्रसन्न व्हावं त्याचं रूपांतर प्रसादात व्हावं म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवायचं. पाणी फिरवायचं. असो कोणी पाणी फिरवलं ताटाच्या भोवती. कोणी फिरवलं. बोला बोला सार्वजनिक बोला. पुढाऱ्याने फिरवलं आहे का. त्या 100 किलोच्या पुढाऱ्यानं. तेवढं लक्षात ठेवा. ताटाच्या भोवती पाणी फिरवलं दादा सगळं अन्न संपवलं. असं म्हटल्या जातं की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं गोड पदार्थ खावा. आपल्या नशिबात नसले गुलाबजाम तो गुळाचा खडा तरी खावा. तो पचनासाठी उत्तम असतो. ऐकताय ना तुम्ही सगळे. ऐका. त्यानं असं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं सगळं अन्न संपवलं. ताटाच्या शेजारी वाटी होती वाटीमध्ये गुलाबजाम होते. अशी गुलाबजामची वाटी उचलली. ऐकताय ना तुम्ही सगळे. माझ्याकडे लक्ष द्यायचं बरं का सगळ्यांनी. ऐका. ताटाच्या भोवती पाणी फिरवून सगळं ताटातलं अन्न संपवलं. वाटी उचलली दादा. वाटीतला असा गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकायला आ केला. इकडे बघताय ना तुम्ही. हा तोंडात टाकायला आ केला आ. पण तेवढ्यात एक माशी भणभण करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. माशी माशी आता आतमध्ये गेल्यावर तिनं कुठंतरी लपायचं ना. याचं गोडाऊन बरंच मोठं होतं. पोट पोट बरंच मोठं होतं की नाही. पण ऐका ना ती माशी आतमध्ये गेली. हा बाहेर गेला. याने डबडब केली.
आणि उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू तुका देत म्हणे अण्णा झिरोने दिमाशी, तुका म्हणे अण्णा झिरोने दिमाशी, आपुली आई से संसर्गे, आपुली आई से संसर्गे. तुका म्हणे अण्णा झिरोने दिमाशी, तुका म्हणे अण्णा झिरोने अमाशी, आपुली आई संसर्गे, आपुली आई क्या बात आहे. म्हणजे गुरुजी माझा दृष्टांत प्रमाण बाह्य नव्हता हे सिद्ध केलं. हा? प्रमाण आलं की नाही त्याला. तुका म्हणे अन्न झिरो नेदी माशी, आपुलिया ऐसे संसर्गे. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. नास्तिकाचा स्वभाव आहे, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. काय सांगू तुम्हाला, दोघं नवरा बायको होते, पती पत्नी. मी काही नवरा बायकोच्या गोष्टी सांगत नाही, पण ऐका, दृष्टांत आहे, लगेच सोडून द्यायचा. दोघं नवरा बायको होते, दोघांची अॅनिव्हर्सरी होती. अॅनिव्हर्सरी म्हणजे काय? बोला बोला. काय पाठ येऊ यांच्या. भाऊ मला विशेष वाटतं, लग्न झाल्यापासून कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि त्यांची अॅनिव्हर्सरी. एक वर्ष सुद्धा सुखाचं जात नाही हो, आणि त्यांची अॅनिव्हर्सरी. बरं ठीक आहे, ऐका, ही पाश्चात्य धर्मसंस्कृती आपण आणायलाच नकोय, पण तुम्ही आणली. वाढदिवस साजरे करतात, अॅनिव्हर्सरी. माझी एवढीच इच्छा आहे, तुम्ही वाढदिवस करतात ना, खरं करायलाच नकोय, पण तुम्ही करतात ना, माझं एवढंच ऐका फक्त. वाढदिवस करतात ना, फार मित्रांना मैत्रिणींना फार पार्ट्या देऊ नका, जेव काही घालू नका. एक लक्षात ठेवा, तुम्ही मैत्रिणींना, मित्रांना, जवळच्यांना, नातेवाईकांना किती खाऊ घाला, ते हात पुसून निघून जाणार महाराज. कोणी काही कामाचं नाही आपलं. पण माझी एवढीच इच्छा आहे, एखादा वाढदिवस साजराच करायचा असेल ते एखाद्या अनाथ आश्रमामध्ये करा, 100% तुम्हाला आशीर्वाद मिळतील. एखादा वाढदिवस एखाद्या वृद्ध आश्रमात करा, खरं सांगते तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळतील. नातेवाईकाला किती खाऊ घाला, नातेवाईक कोणी आपले होत नसतात, अजिबात नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि महाराज, दोघांची अॅनिव्हर्सरी. नवऱ्यानं तिला विचारलं, आज आपली अॅनिव्हर्सरी, बोल तुला काय पाहिजे. तुम्ही काय काय मागितलं असतं महिला मंडळ? तुम्ही म्हणा ना, काय नाही मागितलं असतं ते विचारा. काय काय त्या पत्नीला विचारलं, तुला काय लागतं ते पटकन बोल. ती म्हटली, का हो, मी जे मागल ते तुम्ही द्याल, 100% देईल. बोल तुला काय पाहिजे. ती म्हणली, माझी एकच इच्छा आहे, एकच इच्छा आहे. म्हणले, काय इच्छा आहे? अहो, लग्न झाल्यापासून तुम्हाला पाहते, कधी देव सुद्धा तुम्ही नांदले नाही. माझी एकच इच्छा आहे, मावळमध्ये कीर्तन महोत्सव चालू आहेत आणि एक तरी तुम्ही कीर्तन ऐकावं, याच्या पलीकडे मला काहीच नको. काय पत्नी धार्मिक असेल दादा, काय धार्मिक असेल. आणि खरं सांगू का, हा कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय राहत नाही. काय खरं बोलतात राव तुम्ही, काय हरकत नाही, जाऊ द्या. खरं बोलतात एवढं तरी बरं आहे. तुम्ही ऐकतात त्याच्यात नवल नाही बरं का. देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं, असं काय करता. शेवटी किती तुम्ही बाहेर किती मोठे असले, ती घरातलं सरकार ते त्याच्यावर जपा, ते सरकार फार महत्वाचं आहे. म्हणून ऐका, ते तिचं ऐकलं गेलं. आणि गेल्याच्या नंतर असं कीर्तनकार कीर्तन करत होते, पुढेच बसलेत महाराज. ते पुढे आले आणि कीर्तनकार महाराज सांगत होते, सुंदर देह मिळाला, अतिशय सुंदर मिळाला. देवाने इच्छा केली, देवाला मिळाला नाही. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा, इह लोकीचा हा देह देह इच्छिता ती पाहे. देवानं सुद्धा इच्छा केली, देवाला मिळाला नाही. बरं सांगा दादा, स्वर्गात काही कमी आहे का? कमी आहे का काही स्वर्गात? तुम्ही सांगा, काही कमी आहे का? काय काय मग स्वर्गात? तुम्ही म्हणा ना ताई, आम्ही कुठे जाऊन आलोय. पण मी सांगू का स्वर्गात काय काय सांगते, पण एका अटीवर. तुम्ही अजिबात असं समजायचं नाही कांचनताई जगताप स्वर्ग रिटर्न येत की काय. खरंच मी गेले नाही स्वर्गात, पण आमच्या ज्ञानोबारायचे उपकार आहे महाराज आमच्यावर. ज्ञानोबाराय म्हणतात, स्वर्गात काय काय आहेत ऐका. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे, कामधेनू महासिद्धीची भांडार, अमृताची कोठार, सगळं स्वर्गात आहे दादा. नामदेवरायला एकदा विचारलं, तुम्हाला स्वर्गात यायचं का?
अमृत आहे अमृत. नामदेवराय म्हणले तिथं अमृत असेल पण इथं अमृत अनुभव आहेत, कशाला येऊ आम्ही स्वर्गामध्ये. पण तो अमृत अनुभव आम्हाला कळायला पाहिजे दादा. पण ऐका, पण स्वर्गात सगळं आहे. त्या देवाने इथे येण्याची इच्छा केली. इथं काहीच कमी नाही दादा हो. काही कमी नाही, अजिबात नाही. देवानं केली तरी मिळाला नाही, मग तुम्हाला आम्हाला मिळाला. किती सुंदर मिळालाय हो. इतका सुंदर मिळालाय ना. मग इतका सुंदर भगवंताने देह दिलात ना, कशासाठी दिला ऐका. देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. बाधिकेचा, बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. गोमटा, गोमटा. गुरुजींसमोर चाल लावून प्रमाण म्हणणं म्हणजे पावसात मोठ धरल्यासारखी. पण काही काळ गुरुजींनी मला थोडं शिकवलेलं आहे बरं का. काय असतं, ज्या गुरुवर्यांनी आपल्याला गायनातला भाग शिकवलाय त्यांच्या पुढे तर 100% गावं. का गावं? कारण काही क्युरी असतात, काही त्रुटी असतात, काही चुका असतात. ते 100% आपल्यात सुधारणा करत असतात, म्हणून त्यांच्या समोर गायलं पाहिजे. नाहीतर काही काही घाबरतात गायला. पण मी जरा डेअरिंग केली. असू द्या, काही हरकत नाही. देवाने देह कशासाठी दिला ऐका. भोजनासाठी दिला की भजनासाठी दिला दादा? भजनासाठी ना. एक सांगू तुम्हाला, जे बरोबर 6:45 वाजता आले त्यांना कळालं भजनासाठी दिला. म्हणजे बरोबर 8:45 वाजता येतील त्यांना कळेल की भोजनासाठी दिला. भोजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे आणि भजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी. पण कशासाठी दिला? भजनासाठी दिला. महाराज इतका सुंदर देह दिला. तो कीर्तनकार महाराज कीर्तन करत होते, पुढे आलेला ते महाराज म्हटले इतका सुंदर असा देह मिळाला, अत्यंत दुर्लभार्थी दुर्लभ मिळाला. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव. अतिशय सुंदर मिळाला. नामजप करा, गळ्यात माळ घाला, कीर्तनाला जा, कीर्तन श्रवण करा, नवे नवे वारी करा, पंढरपूरला जा, चंद्रभागेत स्नान करा. हे सांगितलं मोठ्या महाराजांनी. आणि जो कधीच कीर्तनाला आला नव्हता तो बायकोचं ऐकून कीर्तनाला आला. तो समोर बसला. त्याला वाटलं महाराजांनी जेवढं सांगितलं तेवढं केलंच पाहिजे. ते घरी गेलं कीर्तनातनं. बायकोला सांगितलं लवकर तयारी कर, मला पंढरपूरला जायचंय. ही म्हणली उभी आयुष्यात कधी देऊन आणले नाही, पंढरपूरला जायचं म्हणतंय. पण जाताय ना, जाऊ दे, अडवू नका. निघालो पंढरपूरला. पण ती म्हटली ऐका ना, पंढरपूरला चालली ना, मग माझ्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा बरं का. कारण ज्याचं वारीला जाणं होत नाही त्यानं वारकऱ्याकडे निरोप द्यायचा राहतो. ऐकताय ना तुम्ही सगळे? अडचण आली तुमच्या जीवनात, वारीला जाणं नाही झालं तर वारकऱ्याकडे निरोप द्या. पण प्रश्न असा आहे गुरुजी की वारकरी म्हणावं कोणाला? सध्या पडलेला प्रश्न आहे बरं का. वारकरी कोणाला म्हणावं? ऐका, जो बरोबर पालखी सोबत चालतो, देवा बरोबरच झोपतो, देवा बरोबरच उठतो, देवा बरोबरच खातो, देवा बरोबरच विश्रांती घेतो आणि पालखी बरोबरच चालतो, त्याला वारकरी म्हणा, त्याला वारकरी म्हणा. आणि ऐका, पालखीच्या पुढे 2-4 किलोमीटर आधीच जाऊन थांबतो. बिस्किटचे पुढे गोळा करायला.
आणि पुढं जाऊन नुसता चरत बसतो, त्याला भरेकरी म्हणा. भरेकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. म्हणून वारकऱ्याकडे निरोप द्यायचा असतं. म्हणले चालला ना पंढरपूरला, चाललेत ना, माझा निरोप द्या. म्हणले हो दे. बस स्टँडवर गेला, अर्धा तास उशीर होता बस यायला. बाकड्यावर बसला दादा आणि तेवढ्यात एक जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटला. बरं असे नको तिथंच भेटत असतात. आपल्याला जर वाटलं चांगल्या कामाला निघालो, याचं तोंड दिसायला नको, त्याचं दिसतं आपल्याला हमखास. आणि भेटला. कुठं निघालात? मी म्हणलं पंढरपूर. कोणी सांगितलं? अरे रात्री महाराजांचं कीर्तन होतं, महाराज म्हटले गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे. हा म्हणला महाराज मंडळीचे सांगायचे धंदे. आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं. तसं करू नका बरं का. फार अंतःकरणपूर्वक बोलते हो, फार. तसं करू नका. ते पण म्हणले अरे एवढ्या लांब आंघोळीला चालला? अरे तिथंही पाणी येत आणि इथंही पाणी. तिथं आंघोळ केली का आणि इथं आंघोळ केली का सारखीच. याला ते पटलं आणि हे निघालं कुठं? घरी. घरी बायको म्हणली अहो गेले होते ना तुम्ही? गेले होते. म्हणलं कुठं? ती म्हणली वारी वारी. हे म्हणलं बरं आहे, घरीच कशाला करायची वारी. हे कशामुळे घडलं? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि सध्या स्टँडर्ड नास्तिक, सुशिक्षित नास्तिक, जास्त शिकलेले नास्तिक, त्या नास्तिकांचं असं मत आहे की आम्हाला देव डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो जगात नसला पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? पण ऐका, कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या डोळ्याने दिसतात पण असत नाही, आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या असतात पण दिसत नाही. जे दिसतं पण असत नाही असं काय? ऐका, तुम्ही कधी मृगजळ पाहिलंय का? उन्हाच्या झळाया, त्याला मृगजळ म्हणतात. ऐका, 2-4 जण मुंबईवरून आले. विठ्ठल 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 दिसतं पण असत नाही. आणि दादा कितीतरी गोष्टी अशा हो ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे ज्या असतं पण दिसत नाही? ऐका, तिळात तेल आहे, उसात गोडी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे आणि दुधात तूप आहे. पण कधी तिळातलं तेल वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध नाकाजवळ घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध नाकाजवळ घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि उसातली गोडी खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुधातलं तूप पाहून नाही, मंथन करून पहा. मधुनी न बनिता ऐसे घे आनंदा, मधुनी न बनिता ऐसे घे आनंदा, मधुनी न बनिता ऐसे घे आनंदा, मधुनी न बनिता ऐसे घे आनंदा. गाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, गाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, गाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, गाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हे हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा,
तुपातलं तूप कळतं तसंच आहेत महाराज. माझ्या संतांची संगत केली की देवातला देव कळतो. पण एवढं सांगूनही काहींच्या डोक्यात येत नाही. पण ऐका ना, ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार असला पाहिजे. ज्या अर्थी मडकं आहे त्या अर्थी कुंभार असला पाहिजे. ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार असला पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही आम्ही आहोत त्या अर्थी त्याला मान्य करावंच लागणार आहे. देव आहे, 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 देव पाहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे. देव आहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे. देव नटला क्या बात है. वा वा वा, एकदम महाराजांकरता टाळी वाजवा. आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांचं आगमन या कीर्तना करता होत आहे. दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आपण सर्वजण विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाने दादांचं स्वागत करूया. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला सर्वांनी गर्दी जरा कमी करा. करा, खाली बसून द्या. सर्व महिलांना एका बाजूला बसू द्या. गडबड गोंधळ सर्वांनी बंद करा. सर्वांनी शांतता ठेवा. जर
राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब जर कीर्तनामध्ये मांडी घालून शांत बसू शकतात तर आपण सगळ्या मंडळींनी तो आदर्श घेतला पाहिजे. बरोबर आहे की नाही? थोडी शांतता सगळ्यांनी आता बाजूला व्हाल अशी मी सगळ्यांना विनंती करते. खरं तर अजित दादा म्हणजे आता आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आता काही आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही. दादा तुम्ही आमचं एवढं कल्याण केलं, एवढं कल्याण केलं अण्णा दादांनी, तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढं कल्याण केलं की यांनी आमच्या नावावर कधी खाते खोलले नव्हते. बरं झालं तुम्ही खोलून दिले. बरोबर आहे की नाही? म्हणून लक्षपूर्वक ऐका महिला मंडळी, आपला हप्ता चालू केलाय. आला की नाही हप्ता तुम्हाला? आला का? क्या बात आहे. मग एखादा हप्ता एखाद्या सप्त्याला द्या म्हणजे हप्ता निरंतर चालू राहील. ऐका, क्या बात आहे. दादा दादा तुमचा आम्हाला खूप स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आमच्या लाडक्या बहिणींचे तुम्ही दादा आहात आणि तुम्ही आमच्या पाठीमागे आहात म्हणून आता आम्ही कोणालाच घाबरत नाही, अजिबात नाही. कारण अण्णा खरं सांगायचं तर दादा मी नाशिक भूमीतनं इथं आलेली आहे. अनेकदा तुमची भेट घेतली, अनेकदा निवृत्तीनाथ संस्थांचा विषय तुमच्याजवळ मांडला आणि खरं तर आमच्याकडे एक फूल उमललेलं आहे आणि ते फूल तुम्ही फुलवलेलं आहे. त्यांचं नाव आहे सरोज आहिरे. खरं तर ते कमळ तुम्ही उमळलेलं आहे तिथं. खरंच सरोज म्हणजे कमळ, खोटं नाही सांगत. आमच्या सरोजताईंनी सुद्धा खूप चांगला विषय केलेला आहे. आणि आता दादा तुम्ही जेवढ्यांच्या पाठीमागे आहेत ना तेवढे सगळे नेते मंडळी महाराष्ट्राचं कल्याणच करतात असं म्हणायला हरकत नाही. आणि आज सुद्धा तुम्ही बघा दादा एवढी सगळी मंडळी आमच्या सुनील अण्णांकरता उपस्थित आहेत. हे किती महत्वाचं लक्षण आहे. अण्णा तुम्ही किती नाही म्हणा पण हे तुमचं प्रेम आहे. एवढी माणसं गोळा करायला काहीतरी पेरावं लागतं तेव्हा ते उगवत असतं. सुनील या शब्दाचा अर्थ आहे शांतता आणि स्थिरता. आणि आज अण्णांकडे शांतता आहे म्हणून इथून मागेही आणि आजही इथून पुढे अण्णा त्यांच्या राजकारणात असेच मात्र आमदार पदावर नाही तर दादा तुम्हाला मंत्री पदावर स्थिर केल्याशिवाय राहणार नाही. एवढं सोपं नाही. दादांचं काम जेवढ्यांनी केलंय आणि जेवढी माणसं चांगली कामं करतात त्यांच्या मागे दादा उभे आहेत आणि दादांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे. बरं दादा आहे ना दानशूर येतो, खूप दानशूर आहे. त्यांच्याकडे फक्त घातलं पाहिजे, मागितलं की त्यांनी दिलंच. आणि तुमच्या सगळ्या तालुक्याला किती दिले? 4,000 कोटी. सोपी रक्कम आहे ही सोपी रक्कम आहे अजिबात नाही. खोटं नाही बोलणार. या नारदाच्या गादीवर आहेत माऊली, खोटं नाही बोलणार. दादांनी आजपर्यंत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला सुद्धा खूप काही दिलंय. आणि आज तुकोबारायांचा पालखी सोहळा थाटामाटात जर कुणामुळे निघत असेल आणि त्याला जर कुणाचं मात्र योगदान असेल, निधी कोणी उपलब्ध करून दिली असेल तर ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे दादा आहेत. आणि दादांचा आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान आहे. दादा वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि म्हणून आम्हाला तुमचा खूप स्वाभिमान खूप अभिमान आहेत. असो दादा आज तुम्ही इथं उपस्थित राहिले मला सुद्धा फार महाराज आनंद वाटला. अण्णा आज दादा इथं आले म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. दादांचं एवढं बिजी शेड्यूल आणि अण्णा मात्र अण्णांचं काम तर बोलायलाच नको. असो मी मगाशीच बोलून गेली की नाही तुमच्या सगळ्यांशी. हा असो आपण कुठपर्यंत आलो होतो अभंगामध्ये ते महत्वाचं आहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. तुमच्या हृदयात देव आहे पण तो तुम्हाला कळायला पाहिजे. पण काही स्टँडर्ड नास्तिक म्हणतात देव आम्हाला दिसत नाही याचा अर्थ तो नसला पाहिजे. पण ऐका, चारथी तिळात तेल आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, उसात गोडी आहे, तिळात तेल आहे, त्यार्थी देवात देव आहे हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. आणि एवढं सांगूनही कळत नसेल ना तर महाराज म्हणतात क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. क्रोधी आहे अविश्वासी आहे त्याला बोध करून उपयोग नाही. म्हणून ऐका जरा. म्हणून जो नास्तिक आहे जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला महाराज सांगत नाही
दुसरा मुद्दा आहे, जो देवाला जाणतोही आणि मानतोही त्यालाही महाराज सांगत नाही. मागचा अभंग कुणासाठी आहे? ज्यानं देवाला मानलेलं आहे पण अद्याप जाणलेलं नाही, त्याच्याकरता आजचा अभंग आहे. मग महाराज म्हणतात, तो किती जाणता, ऐका, जाणता ही पदवी कुणालाच देऊ नका. उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणता आहेत आणि उभ्या विश्वामध्ये फक्त एकच जाणत आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जाणत असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतकं जाणत उभ्या महाराष्ट्रात कोणीच नाहीच महाराज. अरे किती जाणता, किती जाणता. शत्रूच्या सुनेला सुद्धा चोळी बांगडी करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अनेक राजाने अनेक नट्यांना चवले असतील, अनेक तमासगिरींना चवले असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये असा एकच राजा होऊन गेला की कोणी नटी नाचवली नाही, कोणी तमासगिरी नाचवली नाही. तो उभ्या महाराष्ट्रामध्ये असा एकच राजा होऊन गेला की पुढे जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तन करावं आणि मांडी घालून बसून कीर्तन ऐकावं. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती सुखान सारी प्रजा, सुखान सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. 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 माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. हो बापाचा बापा माझा शोभा जन्मला. हो बापाचा बापा माझा शोभा जन्मला. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. जाणता राजा. जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. अण्णा दादा, माझ्या स्वर्गातल्या राजाला सुद्धा आनंद झाला असेल हो हा सोहळा बघून. खरंच एक सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती जयंत्या साजऱ्या करतात हे महत्वाचं नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किती गुण घेतात याला सगळ्यात जास्त महत्व आहे. हो. आणि आम्हाला जाणता राजा मिळाला हे केवळ आणि केवळ जिजाऊ साहेबांचे उपकार आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल महाराज. हो. सुनील अण्णा, तुमच्या बुद्धीला माझा सलाम येतो. का? कारण इथून मागं कधीच महिला कीर्तन झालं नव्हतं या स्टेजवर, व्यासपीठावर. बरोबर ना? कधीच झालं नव्हतं. आणि आज खरं तर जिनं आम्हाला शिक्षण शिकवलं त्या आदरणीय सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आणि आजच एका महिलेचं कीर्तन तुम्ही ठेवलेलं आहे. आणि आजच लाडक्या बहिणींचं भाऊ इथं बोलवलं आहे. किती संगम आहे तो, काय संगम आहेत हा, विशेष आहेत. आणि म्हणून अण्णा माझी विनंती आहे, आम्हाला संप्रदायामध्ये खूप त्रास आहेत, महिलांना कीर्तन करू देत नाही. महिलांना म्हणतात या व्यासपीठावर तुमचा उभं राहायचा अधिकार नाही. आम्हाला खूप ठिकाणी अडवल्या जातात. आणि जी जी माणसं म्हणतात बाईनं कीर्तन करू नयेत,
त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहेत हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल. काय आकारावर अडकले तुम्ही? अंतरंगाकडे जा, आत्मरंगाकडे पहा, आकाराकडे नका बघू. पण दादा खूप अडचणी, खूप संघर्ष करून इथं कीर्तन करायला आलेत. आणि अण्णा माझी विनंती आहे, तुम्ही दरवेळेस पुरुषांना 100% आरक्षण देतात, पुढच्या वर्षी तुमच्या महोत्सवामध्ये आमच्या महिलांना 100% आरक्षण द्या. पहिल्या दिवशीपासून तर शेवटच्या दिवशीपर्यंत महिला कीर्तन महोत्सव तुम्ही करा, माझी विनंती आहे. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर जर आमच्या महिलांना संधी मिळाली ना तर कोणी आम्हाला अडवू शकत नाही. आणि व्यापक स्वरूप झालं पाहिजे हो संप्रदायाचं, व्यापक स्वरूप झालं पाहिजे. आणि मला माहिती आहे दादा फक्त ऐकत नाही, दादा आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. 100% लाडक्या बहिणी आहोत आपण, असू द्या, काय हरकत नाही. जाणता छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणा. आणि आणखीन जाणत कोण आहे? उभ्या विश्वाचा मालक माझा पांडुरंग भगवान परमात्मा. किती जाणत आहे सांगू जरा. सांगायला गेली ना महाराज, पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं तरी माझा देव किती जाणत आहे सांगता येणार नाही. किती जाणत आहे ऐकात. त्याच्या करता कधीतरी वाईमध्ये पायी पायी चालून पहा, मग कळेल माझा देव किती जाणत आहे. अरे पंढरपूरच्या वारीमध्ये हौशे गौशे 900 सगळे येतात. रिटायर झालेल्यांना पोरं जीव लावत नाही, ते रिटायर सुद्धा वारीमध्ये आमच्या बरोबर चालतात. ज्यांना सून कधी पाणी विचारत नाही ते रिटायरमेंट सुद्धा आमच्या बरोबर चालतात. पण त्यांच्या हाताला कोणीतरी धरत आणि म्हणतं, माऊली आमच्या घरी थोडा चहा तरी प्यावो. ही कृपा फक्त माझ्या पांडुरंगाची आहे. दादा किती कृपाळू आहे, किती करुणाळू आहे, काय सांगायचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक वेळेस मी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालत होते, आता निवृत्तीनाथांबरोबर, पण पालखी सोहळ्यात चालत होते. दादा 75 ओलांडलेले म्हातारे बाबा आमच्या जवळ झोपले. आम्ही राहुटीत झोपत होतो. त्यांनी अशी ती वळकुटी गोळा केली. आता वारकऱ्यांना माहिती वळकुटी गोळा केली. दादा खोटं नाही सांगणार, 7 विंचू त्या वळकुटीच्या खाली होते. 7 विंचवावर बाबा पहाटे 4 वाजेपर्यंत झोपून राहिले. पण उठल्यानंतर बाबांच्या केसालाही धक्का लागला नाही. ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे. तो किती किती जाणत आहे, किती जाणत आहे सांगू तुम्हाला. अरे लोक जमले तर लोकांचं संरक्षण करायला एवढे लोक जमा करावे लागतात. पण लक्षपूर्वक ऐका, यावर्षी पंढरपुरामध्ये एकूण 28 लाख लोक होती. हा फक्त न्यूज चॅनेलचा आकडा आहे. 28 लाख लोक होती दादा, 28 लाख लोक होती. पण सगळेची सगळे घरापर्यंत सही सलामत पोहोचले, कुणाच्या केसाला धक्का लागला नाही. ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे. किती कृपाळू आहे, किती करुणाळू आहे तो, किती जाणत आहे. इतका जाणताय एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर चालते, सगळ्या जगावर चालते. इथं तुम्ही बघा, नुसतं महाराष्ट्र सांभाळायचं म्हटला तरी वेगवेगळे सगळे खाते त्याला नेमून द्यावे लागतात. पण उभ्या जगावर ज्याची सत्ता आहे ते मात्र माझा भगवंत आहे. केवढी सत्ता त्याच्यावर त्याची चालते सांगू. ज्ञानोबारायांची उभी ऐका. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगात ते चालिता. संपूर्ण जगाला चालवणारा तो आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे. सूर्य कोणाच्या बळावर चालतो? बोला बोला. भूक लागली का तुम्हाला? मग बोला ना. कोणाच्या बळावर चालतो? त्याच्या ना. दादा खोटं नाही सांगत. समजा सूर्य जर आपल्या ताब्यात असता, आपल्या, तो लोक इतकी डेंजर आहे, जोपर्यंत झोपा होत नाही तोपर्यंत लावून धरला असता. बरं तरी आपल्या सत्तेत नाही, म्हणून सूर्य सुद्धा चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवी तो हरिविन. सगळ्या जगावर त्याची एकट्याची सत्ता आहे. इतका तो जाणत आहे. हे महाराज अभंगाच्या प्रथम देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता,
आपुलिया सत्ता एका एकी आपुलिया सत्ता आपुलिया 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 सत्ता एका एकी आपुलिया सत्ता एका एकी देव चतुर देव चतुर देव चतुर देव देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. काय गुरुजी गोड गायलेत हं? बघू रे गुरुजी, म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक येतो. खूप नाव कमवलं आमच्या गुरुजींनी. असो, ऐका, सगळ्यावर जगावर सत्ता कुणाची? देवाची. मग तो किती जाणत आहे. आणखीन 2 चरण राहिलीत बरं का, आणखीन 2 चरण राहिलीत. पण ऐका, आपला वेळ जरा संपलेला आहे. तुमच्या सर्वांची परवानगी घेते. अण्णा पुढच्या वर्षी महोत्सव ठेवतील. पुढच्या वर्षी अण्णांनी महोत्सव ठेवला की 2 चरण सोडवण्याकरता मीच येईल, याची गॅरंटी आहे बरं का. मी असं म्हणणार नाही मी पुन्हा येईल, पण येण्याचा प्रयत्न करेल. ऐका, असू द्या, ऐकू द्या. खरं सांगते, दादा इथे येऊन बसले. खरं तर दादांकडे 1 मिनिटाचा वेळ नाही, पण आज कीर्तनात बसले. दादा, खरं तर संधीचं सोनं केलं पाहिजे. आज मला संधीचं सोनं करावं वाटतंय. आपण एकूण 57 कोटी रुपयाचा निधी विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांसाठी मात्र मंजूर केलेला आहे. तो लवकरात लवकर तो निधी मंजूर होण्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. विठोबा हॅलो, आवाज आवाज. मागचे तसे थांबा. मागचे वाढणारे मंडळी हलू नका. तुम्ही खाली बसा. आज आपल्या विठ्ठल परिवार आयोजित अखंड हरिनाम सप्त्याचा 3रा दिवस हरिभक्त पारायण कांचनताई जगताप यांचे कीर्तन रूप या ठिकाणी सेवा संपन्न झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आम्हा सर्वांचे नेते आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, मी या मावळच्या साधू संतांच्या भूमीमध्ये हजारोच्या संख्येनं असलेल्या माझ्या माय भगिनी वडीलधारी सहकाऱ्यांच्या वतीनं प्रथमतः आपल्या ठिकाणी स्वागत करतो. गेले 8 वर्ष आम्ही या अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करत असताना दादांनी आज या ठिकाणी येण्याचं मला
सांगितलं सुनील, मी तू जे निमंत्रण दिलं त्यामध्ये मी येणार आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. ताईंनी उल्लेख केला की आजचा योगायोग खरोखर मागील 8 वर्षामध्ये आम्ही कधीच ताई माझ्या महिला भगिनी माय भगिनीचं कीर्तनरूपी सेवा घेतली नव्हती, परंतु आज तुमची सेवा या ठिकाणी घेतली. आणि ज्यांनी माझ्या माय भगिनीचा सन्मान केला आणि कायम दादा आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतात की महाराष्ट्रामध्ये आम्हाला सरकारमध्ये स्थान कुणामुळे मिळालं, आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी कुणामुळे मिळाली, तर ते माझ्या माय भगिनींमुळे मिळाली. आणि आज या माय भगिनींच्या आशीर्वादावरती किंवा त्यांच्या पाठबळावरती दादांच्या सोबत मला देखील संधी मिळाली. अनेकांनी राजकारण करत असताना आरोप प्रत्यारोप केले, सुनीलचं काय होणार, सुनील निवडून येईल का नाही येईल. परंतु दादा हे साधू संतांचं अधिष्ठान आहे. या मावळच्या मायबाप भूमीनं भरभरून प्रेम केलं. या साधू संतांच्या भूमीमध्ये जो कुणी व्यक्ती आपल्या पाठीमागं उभा राहतो, या मावळची जनता त्याला कधीच विसरत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे हा सुनील शेळके आहे की ज्या सुनील शेळकेला तुम्ही मागील 5 वर्षामध्ये जे मागल ते दिलं. 4-4.5 हजार कोटी रुपयाचा निधी दिला. आज माझ्या वाड्यापाड्यावरती रस्ते होत आहेत, आरोग्याची सुविधा होतीये, चांगल्या पद्धतीने पर्यटनाला चालना मिळावी याकरता देखील आपण प्रकल्प आणले. आई एकविरा देवीचं तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी विकास काम सुरू आहे. संत जगनाडे महाराजांच्या ठिकाणी देखील आपलं चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील दादा तुमच्याकडनं अधिकचा निधी मिळून या सर्वांगीण विकासामध्ये नक्कीच मोलाचं आम्हाला सहकार्य मिळणार आहे. आता दादा या ठिकाणी आलेत म्हणल्यावर काहीतरी मी मागणार अशी तुमची अपेक्षा असेल. परंतु दादा या मायबाप जनतेनं जे प्रेम दिलंय हे पैशानं प्रेम दिलं नाही. या सुनील शेळकेनं कुणाला फसवलं नाही. सुनील शेळकेनं जो शब्द दिला तो तुमच्या जीवावरती दिला, म्हणून सुनील शेळकेला देखील या माणसांनी मला स्थान दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पैसा पद प्रतिष्ठेपेक्षा ही सगळ्यात मोठी संपत्ती जर कुणा मागे उभी आहे या मावळ तालुक्यातली, तर या सुनील शेळकेच्या मागे उभी आहे. आणि त्याचे साक्षीदार किंवा त्याचं सर्व श्रेय हे माझ्या अजितदादांकडे जातं. म्हणून दादा मी आज तुमच्याकडे काही मागणार नाही. तुम्ही लाडक्या बहिणीचं बरोबरून कौतुक करता, त्यांच्या मागे उभं राहता. तुम्ही प्रचार सोडून पुणे पिंपरी चिंचवडचा प्रचार सोडून आज या ठिकाणी आलाय. एकच विनंती करणार आहे, जाताना फक्त माझ्या आया बहिणींसोबत 2 घास खाऊन जायचं, एवढंच तुमच्याकडे मागणार आहे. पण दादा बसताना थोडी जागा करून द्या, नाही तर मलाच त्याचं बाहेर काढून. खूप दादा माझी माणसं तुमच्यावर प्रेम करतात, माझ्यावर प्रेम करतात, एका विश्वासानं पाहतायत. मी सर्वच माझ्या वारकरी संप्रदायातील वडीलधारी आया बहिणी सहकाऱ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि कांचनताई तुमचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय दादांना विनंती करतो, सगळ्यांना विनंती आहे, आपण संप्रदाय या ठिकाणी जो काही सोहळा आयोजित केला आहे शिस्तीचा आहे. दादांचं भाषण होईल. दादा म्हणले मी तुझ्याबरोबर बसतो, म्हणजे आया बहिणीबरोबर. दादा जेवायला बसपर्यंत कुणी उठायचं नाही. दादा बाहेर गेल्यावर मला तसं ढकलून दिला तरी चालेल, पण दादांपुढं सगळ्यांनी व्यवस्थित बसा. मंडपातली मंडळी मंडपात बसा. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करून दादा माझ्या मावळच्या मायबाप जनतेच्या वतीने आपलं स्वागत करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मावळच्या रामकृष्ण हरी सर्व मंडळींना मावळच्या श्री विठ्ठल परिवाराच्या वतीनं गेले 8 वर्ष सातत्याने आयोजित करण्यात आलेला कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे हभप कांचनताई जगताप, आपले लोकप्रिय आमदार सुनील शेळकेजी, वारकरी बांधव, सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली, आमचे सगळे वडीलधारी,
त्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून स्वागत करतो. मावळच्या श्री विठ्ठल परिवाराच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करून नवीन वर्षाचा एक अनोखा आध्यात्मिक आणि संस्कार मूल्यांची परिपूर्ण पद्धतीनं सुरुवात करण्यात आलेली आहे. याचा खरोखरीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे. आम्ही नेहमी बोलत असताना सांगतो, साधू संतांचा विचार हा अनेक वर्षापूर्वी तुमच्या माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मिळाला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळाला आणि ती सातत्य पुढेही सातत्याने चालवण्याचं काम अनेक महाराज लोक करतायत. आमच्या कांचनताई करतायत, इतर आमच्या मायमाऊली करतायत, इतर आमच्या भगिनी करतायत आणि विशेषतः समाज देखील मोठ्या संख्येने तो कीर्तन ऐकायला, ते विचार ऐकायला त्या ठिकाणी उपस्थित राहतात. आज देखील हजारोच्या संख्येने ह्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या लाडक्या भावांना बघून माझं देखील डोळ्याचं पारणं फिटलं असं म्हणायला काही हरकत नाही. या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एक अनोखा असा सलोखा कसा निर्माण करता येईल, संतांचे विचार प्रत्येक घराघरामध्ये आणि मनामनामध्ये कसे आपल्याला पोचवता येईल, तसंच शांतता, समृद्धी, सद्भावना सर्वत्र कशी नांदेल अशी मला मनापासून अपेक्षा आहे. या पवित्र प्रसंगी उपस्थित सर्व माझ्या वारकरी बंधू भगिनींचं तसंच समस्त मावळवासियांचं मी नववर्षाच्या निमित्तानं मनापासून स्वागत देखील करतो, त्यांना शुभेच्छा देखील देतो. मगाशी आमच्या हबाप कांचनताईंनी बोलत असताना सांगितलं की आज स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या महान कार्याला आणि प्रगतील विचाराला मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. त्यांनी दाखवलेली शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा या निमित्तानं आपण सर्वांनी घ्यावी अशाही प्रकारचं आव्हान मी आज आपल्याला सगळ्यांना करतो. मित्रांनो, माझ्या वारकरी बंधू भगिनींनो, माझ्या मायमाऊलींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही 6-6.5 वर्षापूर्वी एका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी सुनील शेळकेंना उमेदवारी दिली आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद देण्याचं काम केलं, त्यांना निवडून देण्याचं काम केलं. सुनील शेळकेंनी पण मागं वळून बघितलं नाही. त्या 5 वर्षाच्या काळात संकट आली, करोनासारखं संकट आलं, जगावर आलं. कसं आम्ही तोंड दिलं आमचं आम्हाला माहिती आहे. ऑक्सिजन काही ठिकाणी पोचवावं लागत होता, ॲम्ब्युलन्स पोचवावं लागत होत्या, व्हेंटिलेटर पोचवावं लागत होते, वॅक्सिन पोचवावं लागत होतं, त्या रेमडेसिवीर पोचवावं लागत होतं. सगळेजण काम करत होते. पुरा पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर, नर्सेस सगळेजण काम करत होते. तरी देखील काही लोक तुम्हाला मला आपल्या घरातले सोडून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु जगाने अशा प्रकारचा आजार बघितला नाही. त्या आजारातनं पण आपण ताऊन सुलाखून बाहेर त्या ठिकाणी निघालो. का तर बा पांडुरंगाची कृपा आपल्यावर होती, संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद आपल्याला होते, माऊलींचे आशीर्वाद आपल्याला होते. साधू संतांचे विचार घेऊन आपला समाज सगळा पुढे चाललेला आहे. त्यामुळे हे घडलं. मला अत्यंत आनंद आहे, समाधान वाटतंय की कीर्तन महोत्सवाच्या या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आमच्या सुनील शेळकेंनी मला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. या मंचावर आणि ते भाग्य मला मिळालं. या मंचावर येत असताना एक आत्मिक आनंद, ज्यावेळेस मी हबप कांचनताई जगतापांचे विचार ऐकत होतो, त्यांचं कीर्तन ऐकत होतो, ते ऐकत असताना हा कीर्तन महोत्सव म्हणजे काही एक सोहळा नाही आहे, तर महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला एक अखंड साधना आहे. या कीर्तन महोत्सवाचं हे 8वं वर्ष आहे आणि ही बाबच या उपक्रमाच्या सातत्यशीलता, श्रद्धा आणि समाज मान्यता अधोरेखित करतं. मला आता गणेश खांडगे सांगत होते, दादा गावोगावी गाड्या जातात, बसेस जातात, अतिशय व्यवस्थितपणे आमच्या सगळ्या मायमाऊलींना, लाडक्या बहिणींना, भावांना आणलं जातं. अतिशय व्यवस्थितपणे सोय इथं केली जाते आणि पुन्हा त्यांना त्यांच्या घरी पोचवलं जातं.
असं महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहे, पण असा दुसरा आमदार कुणी करत असेल असं मला अजिबात वाटत नाही. ज्याचं काम त्यांनीच करू जाणं, आणि तुम्ही पण त्याच्यावर प्रेम केलं. त्याला दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मी उमेदवारी दिली, काही जवळची माणसं विरोधी गेली. मला काळजी वाटत होती काय होणार आमच्या सुनीलचं, परंतु तुम्ही अक्षरशः त्याच्या पाठीशी इतक्या माझ्या लाडक्या बहिणीन भाऊ उभे राहिले. लाखाच्या फरकाने तुम्ही त्याला निवडून दिलं. मी त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. तुमचे लाख लाख आभार मानतो. तुम्ही तुमचं काम केलंय, आता आम्ही आमचं काम करायचं आहे. सतत तो मला ह्या कामाकरता निधी द्या, इथं मला मदत करा, सतत पाठपुरावा. माझ्या मावळवासियांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. माझ्या मावळवासियांचं त्या ठिकाणी रस्ते चांगले झाले पाहिजे. पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. कृषी क्षेत्राला चालना मिळाली पाहिजे. चांगले उद्योग माझ्या मावळमध्ये प्रदूषण न करणारे हे तुम्ही त्या ठिकाणी दिले पाहिजे. अशा पद्धतीनं त्याची सतत माझ्याकडे मागणी असती. आता देहूमध्ये नगरपंचायतीची निवडणूक झाली, त्याच्यानंतर माझी वडगाव मावळची झाली, माझी तळेगावची झाली, दाभाडेची, माझी लोणावळ्याची झाली. मित्रांनो, माझ्या वारकरी संप्रदायावर लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, माझ्या भावांनो, तुम्ही सगळ्यांनी एवढ्या मोठ्या ताकदीनं त्याच्या पाठीशी जे काही उमेदवार त्यानं दिले ते तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिले. त्याच्यामध्ये देखील मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पण आता थोड्याच दिवसामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायत लागणार आहे. माझी हात जोडून विनंती आहे, मी इथं प्रचाराला न येता तुम्ही 4 नगरपालिका नगरपंचायती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून दिल्या. तशा पद्धतीनं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंचायत समिती मावळची सुनीलच्या विचाराची तुम्ही निवडून द्या. त्याच्यामध्ये एवढेच मी आपल्याला विनंती करतो, मागणी करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या करता हा अजित पवार मजबूतीनं उभा राहील. त्यामध्ये कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही. अशा प्रकारचा मी त्या बाबतीमध्ये तुम्हाला शब्द देतो. मला विशेष अभिमान वाटतो की या कीर्तन महोत्सवाच्या आयोजनाच्या मागं हा माझा सहकारी आणि मावळचा तरुण तडफदार आमदार लोकप्रतिनिधी सुनील शेळकेंच्या दूरदृष्टीचा संकल्प आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी सांभाळत असताना इथला समाज सुसंस्कृत व्हावा, नवीन पिढी योग्य रस्त्याने चालावी, जे काही साधू संतांचे विचार आहेत ते विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत. लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांच्या संघाच्या विकासाची जबाबदारी ही सांभाळताना संस्कृती, अध्यात्म आणि समाज प्रबोधन ह्याचं भान जपण्याचं देखील काम तो करतोय. ही गोष्ट निश्चितपणे लाडक्या बहिणींनो कौतुकास्पद आहे, त्याला तोड नाही. आज अलीकडच्या काळामध्ये असं बघायला मिळत नाही. तुम्ही त्याला आशीर्वाद द्या, त्याच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहा. आपल्या महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा अनमोल अशा प्रकारचा वारसा तुम्हाला मला मिळालेला आहे. तुमच्या माझ्या शिवछत्रपतींच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. हा वारसा केवळ धार्मिक नाही आहे, तर तो सामाजिक आहे, तो सांस्कृतिक आहे आणि तो मानवी मूल्यांचा ठेवा आहे. हे पण आपल्याला विसरता कामा नये. आपल्या मावळची भूमी ही एक अत्यंत ऐतिहासिक पवित्र अशा प्रकारची भूमी आहे. ही मावळची भूमी म्हणजे माझं तर असं मत आहे, तो काही मर्यादित भाग नाही, तर तो तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये मुळशी, मावळ, हवेली, खेड, राजगुरुनगर, आंबेगाव या परिसराला परंपरेने मावळ म्हटलं जातं. आणि त्या परिसरामध्ये तुम्ही राहता, तुम्ही खरोखरीच भाग्यवान आहात. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं काम करायला मिळतंय. आणि आता तरुण तडफदार अशा प्रकारचा सुनील शेळके तुम्हाला मिळालेला आहे. आमच्या बप कांचनताई जगतापांच्या सारखे किंवा इतर पण वेगवेगळे महाराज इथं येऊन तुम्हाला तिथं कीर्तनाच्या माध्यमातून हे वारकरी संप्रदायाचे विचार तुमच्या मनामध्ये रुजवण्याचं काम करतायत, वाढवण्याचं काम करतायत, तुम्हाला योग्य मार्गाने दिशा दाखवण्याचं काम करतायत, तुम्हाला सुसंस्कृत घडवण्याचं काम करतायत, योग्य दिशेने नेण्याचं काम करतायत. हे खरोखरीच अतिशय वर
साधू संतांना देखील एक समाधान वाटत असेल, आनंद वाटत असेल, आमच्या पंढरपूरच्या बा पांडुरंगाला देखील एक समाधान वाटत असेल. मी जाता जाता एवढंच सांगतो, भंडारा डोंगर जो काही आपला आहे त्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण एक स्मारक उभं करतोय. तुम्ही काही वर्षात बघा की तुम्ही म्हणाल की खरंच अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला. अशा पद्धतीचं स्मारक आपण संत तुकाराम महाराज आणि या सगळ्यांचं नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि ते कळण्याच्या करता अतिशय भव्य दिव्य स्मारक आणि इतर पण खूप कामं ज्याचा उल्लेख सुनील शेळके यांनी आपल्या भाषणामध्ये केला आहे, ती सगळी कामं करण्याच्या करता किंवा मगाशी बाप कांचनताई जगतापांनी पण काही गोष्टी मला सांगितलेल्या आहेत, त्या पण मी लक्षात ठेवीन. इथून पुढं मला सुनीलला सांगायचं आहे, ज्यावेळेस अशा पद्धतीनं आपण हा कीर्तन महोत्सव साजरा करता श्री विठ्ठल परिवाराच्या वतीनं तो साजरा करत असताना माझ्या माय माऊलींना कीर्तनाच्या निमित्तानं विसरू नका, त्यांनाही बोलवा. आपण फार आता पुढं गेलं पाहिजे. महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीनं मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे. ती आपली आई आहे, ती आपली माय माऊली आहे, ती आपली बहीण आहे, ती आपली मुलगी आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. ती आपल्या वंशाचा दिवा पुढं चालवते, हे आयुष्यात आपण विसरता कामा नये. आणि म्हणून तेही विचार आपण स्मरणात ठेवा. आणि एकंदरीतच ह्या मावळला माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये एक महत्त्वाचा पुढं गेलेला तालुका म्हणून आपल्या मावळची ओळख निर्माण होईल. ह्या पद्धतीचं काम मी सुनील शेळकेच्या पाठीशी उभं राहून मी करून दाखवीन. पुन्हा तुम्ही ह्यावेळेस त्याला साथ द्या, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद दादा. या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा सन्मान श्री विठ्ठल परिवार मावळ यांचे संस्थापक आमदार श्री सुनीलांना शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय गणेशदादा खांडगे, माजी सभापती गणेशप्पा ढोरे, सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे, उद्योजक शंकरराव शेळके, माजी सभापती विठ्ठलांना शिंदे, राजेंद्र शेळके उपजिल्हाधिकारी पंढरपूर, काळूरामदादा मालपोटे, तुकारामभाऊ आसवले, नारायणराव ठाकर, आदरणीय आमचे सप्ताह समितीचे अध्यक्ष लक्ष्मणभाऊ सातकर, बाळाभाऊ आडकर उपाध्यक्ष, दत्ताभाऊ केदारी, आपल्याला विनंती आपण या ठिकाणी दादांचा सन्मान करण्याकरता यायचे. सन्माननीय माऊलीभाऊ ठाकर, रोहिदासदादा घारे, मुकुंद नाना राऊत या सर्वांना विनंती आहे की आपण नामदार अजितदादा पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा सन्मान आपण करण्यासाठी या ठिकाणी यायचे. भव्य शिवशंभूचं असणारं शिल्प दादांना आपण देतोय. गणेश भाऊ काकडे, आपल्याला विनंती आपण यायचंय. त्याच्यानंतर सन्माननीय या गेल्या 8 वर्ष या कीर्तन महोत्सवामध्ये ज्यांनी ताई भजन घ्या, भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली गेली पुरे बेडी वाकुणे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या पुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव बसून राहा, कृपया बसा. दादा जेवायला बसणार आहे, कृपया खाली बसा, खाली बसा. तुकाराम तुकाराम कृपया श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, कृपया खाली बसा. या ठिकाणी आमच्या माता भगिनी शांत बसलात. आपण कृपया बसून घ्या. पुरुष मंडळीला विनंती आहे, आपण कृपया या ठिकाणी बसून घ्या. दादा आपल्याबरोबर जेवणार आहेत. मावळचे लाडके आमदार सन्माननीय सुनीलांना शेळके हे आपल्याबरोबर या ठिकाणी जेवणार आहे. कृपया विनंती आहे, या ठिकाणी बसून घ्या. या ठिकाणी या कीर्तनाला ज्यांनी पखवादाच्या माध्यमातून साथ दिली ते सन्माननीय अजित भाऊ लोहर, सुजित भाऊ लोहर, महाराष्ट्रभर ज्यांनी मावळचं नाव मोठं केलं त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. आजच्या कीर्तनकार हरिभक्तपरायण कांचनताई जगताप यांचा सन्मान श्री विठ्ठल परिवार मावळ संस्थापक आमदार श्री सुनीलांना शेळके
यांच्या वतीनं होतोय तो सन्मान देण्याकरता मी सन्माननीय सारिकाताई शेळके यांना विनंती करतो की आपण यायचे. मंडपातल्या आया बहिणी बसल्यात, पुरुष मंडळी उठले, जरा 10 मिनिटं बसा फक्त जागेवरती. थांब, मी दादांना selfie काढतो, थांब जरा. जरा मोबाईल दे, सेल्फी काढा दादा बरोबर आहे. हा मी काढतो, तू बस खाली बस. मोबाईल तिकडे वाटलं मी काढतो. तू उठली सगळ्या उठली. मधल्या महिला भगिनी उठू नका, 10 मिनिटं थांबा ताई. हे मावशे 10 मिनिटं थांब, दादा फक्त बसू दे, तुम्ही आता गडबड करू. दादाने तर बघू ना. टाका बाहेर. चला, सगळ्या सहकार्यांना विनंती आहे, मंडपाच्या बाहेरच्या पंक्ती सुरू करून घ्या. देवा भाऊ गायकवाड सगळ्या टीमला घेऊन पुढे जा. चालू केलं अण्णा, चालू केलं. अरे आम्हाला जागा आहे का बसायला दादांना? हा या इकडं. आहे ना? हो, दादा नको ना खाली. बाहेरच्यांनी गडबड करू नका. आतमध्ये ना आपण महिलांचे पण पंगत होते, एक जागा जागा नाही. नाही, महिलांना पण बसू दे, तुम्ही पण बसा, दादा पण बसू. थोडं मला सांगा ना. दादा बसतील, दादा बरोबर काही नाही तर बस. तुम्ही पण एक पंगत करा, अशी वाटली एक पंगत बस. माणूस इथं बस, इथं बस. थांबा थांबा थांबा. देवा भाऊ तुम्ही पण इकडे पत्रावळ्या मांडून आतमध्ये एक पंगत बसवायची. थांबा, हे मावशी थांबणार आहे. थांबा, हे मावशी आणि बसून येत थोडी पडेल संधी का? हे मावशी मावशीच्याकडे जातो. हा बसवतो, तुम्ही थांबा ना. मॅडम तू तिकडे जा. इकडे इकडे इकडं. तू बस 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 बस, तू पलीकडे जा. गणेश भाऊ वाढायला घ्या. थोडी पलीकडे सर. पाहून दादा राहून तिथं बसतो, इथं नाही बसतो ना. गणेश भाऊ इकडे पाठवा ना सगळं. पाडू नको, थांब थांबा रे मावशी, थांब. थांब. अरे बघ तुम्ही ना, दादा गेले. दादाला जेवाय घालतो.
थांबाय वाढ होता हा नारायण भाऊ मंडपामध्ये भाकरी आणा नारायणला भाकरी आणि ती भाजी आणली बघ कुंकडी पाठवा ना इकडं हो आता दादाला येऊ द्या भात आमटी भाजी शिरा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर पंगत तुम्ही काय करता भाऊकरीकडे पाठवा गणेश भाऊ सगळंच पाठवा इकडं वाढ पेग्या वाढणाऱ्या मंडळीनं पटापट पळा मध्ये थांबणार कैलास भाऊलांडे बाजू उचला कैलास भाऊलांडे बाजू उचला तन्मय तुम्ही बाजला उचला अरे पाय दादा अरे मला दादा ना बघायचं थांबे दादाला येऊ द्या बास इथं पातळा 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 वाढ पातळा वाढतो पातळा वाढ गोरख भाऊ हो गोरख भाऊ काय आमटी पाठवा थोडं ऐक ना तू तांब्याला तुम्ही दूध उठा तुम्ही दूध घेऊन बसा तुम्ही दूध उठा दादा बरोबर समजा शेखर भाऊ आमटी आहे का मध्ये शेखर भाऊ तुम्ही जागा राहते जागा नाही शेखर भाऊ आमटी आहे का मध्ये बस जीव तुला तुला गाडी करते इकडे इकडे पाठवा ना दादा अरे थांब दादा वाच वाढ पत्र पत्र वाढ तेव्हा भाऊ डाळ नाही इकडे डाळ पाठवा भाजी पाठवा भात पाठवा 7-8 पंक्तीला इथं काहीच नाहीये अर्ध्या पंक्ती झाल्यात फक्त थोडी इकडे सरळ घे तू इकडे भाऊकर पाठवा इकडं सगळं दादा रे बस होतो थोडं पलीकडे रे बाई सर तिकडे सर औषध इकडे दादा पैसे पाहतात तिकडे पलीकडे सर ना बाई तू पलीकडे तिकडे बस ना नाही तू बेटा तिकडे बस जा तू तिथे बस जा ऑप्शन घेतो म्हणजे बस तुम्ही मध्ये मध्ये नका रे घुसू जागा नाही एकतर तू पलीकडे सर ना सर तिकडे तुमची बरं बस 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 हा बस हा बस बस पाठवा ना इकडं अरे दादा नाही उद्या आता पास झालं दादा इथं बसतील भाकरी आणलं तर भाऊकर आणा सरळ इकडे भाऊकर दमडे इकडे आमटी आणा भाजी आमटी दादा भाऊ दादा इकडे दादा घ्या दादा निकडून ना ए केदार इथं घे दादांना पातळ दादाला आज उद्या फक्त दादा इकडे होता दादा इकडे अरे इकडे नाही होता ना तुम्ही आता गडबड करू नका पीठ नको दादा चांगलं पीठ रे इथं भात ठेवू का अण्णा भाऊकर इथं भाता ना भाऊकर एक मारले एक मारली का नाही पाण्याची बाटली रे पाण्याची बाटली रे पाण्याची बाटली रे इकडे बाटली पाण्याची बाटली घे